आज नगरमधून खूप सारे क्लायंट त्यांच्या स्टाईलनुसार हेअरकट करायला आले. नगरकर आजच्या दिवसमध्ये काय काय झालं ते बघा. आजचा दिवस आपल्या सलूनमध्ये खूप जास्त बिझी आणि खूप छान गेला. दिवसाची सुरुवात गौरवने केली. गौरव भिंगारवरनं आला होता. मिडपॅड हेअरकट केला आपण. त्याचा हेअरकट तर खूपच क्लीन आणि फिनिशिंग मध्ये दिसत होता. त्यानंतर लगेचच भिंगारवरून पूजा मॅम आला होता. मॅमने हेअर कलर केला होता, त्यामुळे त्यांचे हेअर्स थोडेसे ड्राय झाले होते. आपण त्यांना हेअर स्पा सजेस्ट केला, ज्याच्यामध्ये त्यांच्या हेअर्सला मॉइश्चर पण मिळेल आणि हेअर कलर प्रोटेक्शन पण राहील आणि हेअर्स देखील स्मूथ आणि सिल्की वाटतील. आफ्टर हेअर स्पा आपण नॅचरल ड्राय ठेवला. हेअर्सला थोडंसं नॅचरली ड्राय ठेवलं, कारण की हेअर्स ऑलरेडी ड्राय होते हेअर कलरमुळे आणि हेअर स्मूथ देखील झाले होते, सिल्की देखील झाले होते आणि शाईन देखील करत होते हेअर्स. त्यानंतर रेणुका मॅम आपल्या सलूनला आला होता रील्स पाहून आणि मॅमला करायचं होतं हेअर कट. मॅमचा स्काल्प खूप जास्त सेन्सिटिव्ह होता, त्यामुळे आपण हेअर वॉश आणि हेअर कट एकदम काळजीपूर्वक केला. त्यानंतर आणखी एक मॅम आलं होतं सलून मध्ये आणि त्यांनी इंस्टाग्रामवर आपले हेअर कट्स बघितले होते. अपॉइंटमेंट घेतली होती त्यांनी. मॅमचे हेअर्स होते स्ट्रेट टू वेव्ही आणि मॅमला पाहिजे होता हेअर कट. तर आपण त्यांना 45 डिग्रीला एक गाईडलाईन क्रिएट केली आणि पूर्ण हेअर्स तिथेच नेऊन कट केले, म्हणजे स्टेशनरी गाईडलाईन क्रिएट केली आपण तिथे. फ्रंटला कर्टन बँक्स केले आपण मॅमला आणि कर्टन बँक्स पण खूप छान दिसत होते. फ्रेमिंग लेयर्स पण खूप छान दिसत होते मॅमच्या हेअर्सवर. दिवसाच्या शेवटी ऋतिका मॅम आल्या होत्या आणि त्यांना हेअर कट करायचा होता. हेअर्स थोडेसे फाईन होते आणि त्यांच्या हेअरचं टेक्स्चर होतं वेव्ही आणि त्यांना हेअर कट पाहिजे होतं फ्रेमिंग लेयर्स. प्रॉपर सेक्शन बाय सेक्शन आपण हेअर कट करून घेतला आणि फायनल रिझल्ट तर तुम्ही बघू शकता, खूप असा मस्त दिसत होता. मॅमला देखील खूप आवडला हेअर कट. असे होते आजचे ट्रान्सफॉर्मेशन. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.